दसऱ्याच्या पूर्वसंध्येला तासभर कोसळलेल्या धुवाधार पावसाने पुणेकरांना झोडपलंय। संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत 27 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। विजयादशमीच्या मुहूर्तावर पावसाची शक्यता होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर आपण पाहू शकता की पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावलेली आहे। शिवाजीनगर या भागामध्ये आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात पावसाने आपली हजेरी लावलेली आहे। मोठ्या प्रमाणात वाहने या पावसाच्या ह्याच्यामध्ये अडकलेली सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत। अगदी ट्रॅफिकचा सामना सुद्धा नागरिकांना करावा लागतोय। अर्धी वाहने पाण्यात असाच एकंदरीत प्रकार घडलेला आहे। फक्त अर्ध्या तासाच्या या पावसाने पुणेकरांना मात्र नक्कीच धारेवर पकडलेला आपल्याला दिसून येत आहे। पण या पावसात पुणेकर नागरिक असतील, विद्यार्थी असतील, मोठ्या प्रमाणात मजा घेताना आपल्याला दिसून येत आहेत। कारण पहिल्यांदाच पुण्यामध्ये पावसाळा सुरू झाल्यापासून असा पाऊस पडलाय। या पावसात पुणेकर अतिशय उत्साहाने या पावसात सहभागी झालेले आपल्याला दिसून येत आहेत। मोठ्या प्रमाणात रिक्षावाले असतील, 2 व्हीलरवाले असतील, 4 व्हीलरवाले असतील, ते सुद्धा मोठ्या प्रमाणात या पावसाचा आनंद लुटताना आपल्याला दिसून येत आहेत। आपण पाहू शकता की अर्ध्या गाड्या आपल्याला पावण्यात दिसून येत आहेत आणि या पावसामुळे नक्कीच मोठा ट्रॅफिकचा सामना नागरिकांना करावा लागतोय। पण या सामन्याबरोबर नागरिक आनंद सुद्धा लुटताना आपल्याला दिसून येत आहेत। पुणे शहरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पुणेकरांची तारांबळ उडाली आहे। दसऱ्याच्या पूर्वसंध्येला तासभर कोसळलेल्या धुवाधार पावसाने पुणेकरांना झोडपलंय। संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत 27 किलोमीटर पावसाची नोंद झाली आहे। विजयादशमीच्या मुहूर्तावर पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता। स्थानिक वातावरणामुळे हा पाऊस पडत असल्याचे हवामान खात्यातील तज्ञांनी सांगितलंय। अचानक आलेल्या या पावसामुळे उद्याच्या दसऱ्याच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांची दाणादाण उडाली होती। शहरातील प्रमुख रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। तर शिवाजीनगर येथील संचेती हॉस्पिटल जवळ रस्त्यांवर पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती।